नमस्कार मित्रांनो, एसएससीजीडी रिझल्टची सर्वजणच वाट बघत आहे. रिझल्ट कधीही लागू शकतो, पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, रिझल्ट जेवढा महत्त्वाचा आहे तेवढंच फिजिकल सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, रिझल्ट लागल्यावरती फिजिकलसाठी तुम्हाला खूप कमी वेळ मिळणार आहे. आजचा व्हिडिओ हा रिझल्टचा नाही तर रिझल्टच्या अगोदरच्या तयारीचा आहे. मित्रांनो, आपण मागच्या वर्षीच्या अनुभवातून या वर्षी फिजिकलची तयारी कशी करायची जेणेकरून आपण फिजिकलमध्ये पास होऊ, आज पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगली माहिती मिळणार आहे आणि पूर्णपणे फुल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन नवीन भरतीची अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी अफवा पसरत आहे की फिजिकलमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. तुम्ही युट्यूबवरती भरपूर काही असे व्हिडिओ बघितले असेल. मित्रांनो, या वर्षी तरी अजून काही मोठा बदल झालेला नाही. रिझल्ट लागल्यावरती जर काही नोटिफिकेशन आली फिजिकल बद्दल तर मी आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्की अपलोड करेल आणि त्यामध्ये मी पूर्णपणे माहिती सांगेल. पण अजून तरी काही बदल झालेला नाही. पण मित्रांनो, मागच्या वर्षी खूप मोठा बदल झाला होता. आता आपले बरेचसे भाऊ या वर्षी नवीन एसएससीजीडीची भरती देत आहे. आता त्यांना मागच्या वर्षीचा बदल सांगणं खूप गरजेचं आहे, कारण की मित्रांनो, मागच्या वर्षी सगळ्यात जास्त एका चुकीमुळे भरपूर मुलं फेल झाले होते. आणि मित्रांनो, फेल का झाले? त्यांची प्रॅक्टिस नव्हती का? तर मित्रांनो, त्यांची खूप चांगली प्रॅक्टिस होती, त्यांचा टायमिंग सुद्धा खूप चांगला होता, पण एक छोटीशी चुकीमुळे ते फेल झाले होती. ती कोणती चूक होती या व्हिडिओच्या मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. मित्रांनो, ती चूक आपल्याकडून होऊ नये म्हणून ती चूक टाळण्यासाठी आजपासून आपल्याला तयारीला लागावं लागेल आणि त्या तयारीमध्ये आपल्याला मोठा बदल करावा लागेल, जेणेकरून आपली कोणती चूक होणार नाही आणि आपण फिजिकलमध्ये फेल होणार नाही. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मागच्या वर्षीपासून फिजिकलमध्ये एक मोठा बदल झालेला आहे. तो बदल काय? तर मित्रांनो, फिजिकलमध्ये RFID चिपचा वापर होत आहे. आता हे RFID चिप काय आहे? जे मित्र पोलीस भरतीची तयारी करताय, ज्या मित्रांनी एसएससीजीडी 2025 ग्राउंड दिलेला आहे, त्या मित्रांना RFID चिप म्हणजे काय ते माहित असेल. मित्रांनो, तुम्ही इथं स्क्रीनवरती एक बघू शकता, हे RFID चिप तुमच्या पायाला लावली जाते आणि पूर्णपणे डिजिटल प्रोसेस असते. पूर्णपणे त्या चिपद्वारे तुमचा टाइम काउंट केला जातो, तुमचे लॅब काउंट केले जातात, म्हणजे तुमचं किती राऊंड झाले ते पूर्णपणे त्या चिपद्वारे तिथं समजतं आणि पूर्णपणे तुमचे राऊंड काउंट होतात, पूर्णपणे तुमचा टाइम काउंट होतो आणि एकदम ॲक्युरेट 24 मिनिटापर्यंतच तुम्हाला तिथं घेतलं जातं. 24 मिनिटापुढं 1 मायक्रो सेकंद सुद्धा चालत नाही. मागील वर्षी जे पण मित्र फेल झालेले आहे हे खूप मायक्रो सेकंद वरून गेलेले आहे, म्हणजे काही 4 मायक्रो सेकंद, काही 1 मायक्रो सेकंद, म्हणजे असे भरपूर काही असे मित्र दिसतील तुम्हाला का मित्रांनो, ते थोड्या थोड्या पॉईंट वरून गेलेले आहे. कारण की मित्रांनो, आधी जे आपलं याच्या अगोदर फिजिकल व्हायचं हे पूर्णपणे प्रॉपरली स्ट्रेटला होत होतं, म्हणजे एक डायरेक्टली 2.5 किलोमीटरचा तुमचा एक राऊंड राहायचा, म्हणजे 2.5 किलोमीटर जायचं, टोकन घेऊन यायचं, रिटर्न यायचं, अशा पद्धतीने याच्या अगोदर फिजिकल व्हायचे. 2025 ला कसं फिजिकल झालं? RFID चिपनं झालं. पुणे तळेगावला फिजिकल होतं, त्यामध्ये मित्रांनो 357 चा ट्रॅक होता आणि पूर्णपणे 14 राऊंड मारायचे होते. 14 राऊंड मारल्यानंतर तुम्ही 24 मिनिटाच्या आत आले तर तुम्ही तिथं पास होणार होते. जर तुम्ही तिथं 24 मिनिटाच्या पुढे 1 मायक्रो सेकंद तरी गेला तर तुम्ही तिथं डायरेक्टली फेल होत होता. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची चूक म्हणजे काय मित्रांनो? मुलांकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही. मुलांचा खूप चांगला टायमिंग होता, याच्यामध्ये भरपूर जणांची चांगली प्रॅक्टिस सुद्धा होती, पण मित्रांनो तिथं 14 राऊंड मारायचे होते, तर 14 राऊंड लक्षात राहत नव्हते. त्याच्यामध्ये जे आपले भाऊ आहे 2025 मध्ये त्यांनी फिजिकल दिलेला आहे, त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की मित्रांनो किती राऊंड होते, काय होतं, हे पूर्णपणे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर लिहिता आलं तर नक्की लिहा, म्हणजे आपले जे नवीन भरती करणारे भाऊ आहे त्यांना समजेल की कशी खरोखर प्रोसेस होती. मित्रांनो, तिथं जवळपास 14 राऊंड मारायचे होते आणि 14 राऊंड मध्ये बऱ्याच मित्रांच्या लक्षात राहत नव्हतं. त्यामुळे मित्रांनो, प्रॅक्टिस असून सुद्धा जर लक्षात राहत नसेल तर मित्रांनो आपण तिथं फेल होत होतो. काही मुलं 13 राऊंड मारायचे, काही मुलं 12 राऊंड मारायचे. मित्रांनो बघा, आता तुम्ही 13 राऊंड मारल्यानंतर 1 राऊंड राहत होता, पण ते लक्षात नसल्या कारण फेल होत होतो. म्हणजे मित्रांनो, आपल्याकडे टाइम असून सुद्धा आपल्याला लक्षात राहत नव्हतं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगणार, बघा तुम्ही आजपासून तयारी करताय ना, तर मित्रांनो बघा, आता ह्या बारी ना कसं फिजिकल होईल कोणाला माहित नाही. एक तर पुणे तळेगावला होऊ शकतं किंवा कोणत्याही ठिकाणी होऊ शकतं, पण मित्रांनो तिथं जर त्यांनी ट्रॅकवरती फिजिकल घेतलं तर मित्रांनो तुम्ही आत्तापासून तयारी तशी करा. राऊंड मारायची, राऊंड लक्षात कशी राहतील, तिची एक वेगवेगळी टेक्निक शोधा आणि पूर्णपणे तुमचे राऊंड मोजा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला फिजिकलमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही फिजिकलमध्ये इझिली पास होताल. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला राऊंड गोल मारायचे असतात, त्यामध्ये मित्रांनो लक्षात राहत नाही. आता तुम्हीच विचार करा, 14 राऊंड आपण मुलांमध्ये पळत असतो, त्याच मित्रांच्या लक्षात राहत होते, बऱ्याच मित्रांच्या लक्षात राहत नव्हते, म्हणजे मेहनत सुद्धा तिथं मित्रांनो कामा आली नाही, कारण की एक छोटीशी चूक आणि खेळ खाल्लास. म्हणजे सिंपल आहे मित्रांनो, फक्त ह्या वर्षी तुम्ही प्रॅक्टिस करताय, जे नवीन मित्र असतील किंवा जे जुने मित्र असतील त्यांनी फक्त त्यांच्या डेली जे तुमचं शेड्यूल असेल
त्या रुटीन मध्ये फक्त 1-2-3 दिवस तुम्ही तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करू शकता ट्रॅक राऊंड. जे मित्र ग्राउंड वरती प्रॅक्टिस करतात त्यांच्यासाठी ते एकदम बेस्ट आहे, पण ज्या मित्र ग्राउंड वरती प्रॅक्टिस करत नाही, रोडवरती प्रॅक्टिस करताय, त्यांनी त्यांच्या डेली रुटीन मध्ये मित्रांनो ट्रॅकची सुद्धा सवय असू द्या, राऊंड मोजण्याची सवय असू द्या, जेणेकरून तुम्हाला फिजिकल मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. मित्रांनो, तुम्हाला RFID चिपचं पूर्णपणे प्रॉपरली माहिती मिळालीच असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा, आपण बघू आता फिजिकल मध्ये म्हणजेच PET मध्ये कोणकोणते इव्हेंट होतात मेल आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी. तर मित्रांनो, फिजिकल मध्ये तुमचं सगळ्यात अगोदर फिजिकल घेतलं जातं. फिजिकल मध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 5 किलोमीटर रनिंग असते 24 मिनिटांमध्ये. 24 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग करायची असते. तिथं कुठल्याही प्रकारचे फिजिकलसाठी तुम्हाला मार्क दिले जात नाही, तुमचं फक्त एक क्रायटेरिया म्हणून फिजिकल घेतलं जातं. फिमेल कॅन्डिडेटसाठी 1.6 किलोमीटर रनिंग असते, ते पण 8.5 मिनिटांमध्ये. मित्रांनो, एकदम चांगला आहे, एकदम इझी रनिंग आहे. तुम्ही जर आतापासून प्रॅक्टिस केली तर तुम्ही 100% फिजिकल पास होऊ शकता आणि फिजिकल पास करू पण शकता. कारण की मित्रांनो, सर्व काही तुमच्यावरती अवलंबून आहे. जशी तुम्ही एक्झामची तयारी अगोदरपासून करत होते, तशीच तुम्ही फिजिकलची तयारी आजपासून करा. बघा, तुम्हाला फिजिकल पास होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. त्यानंतर मित्रांनो, फिजिकल झाल्यानंतर PHT मध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 170 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे, फिमेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे. आता याच्यामध्ये मराठा ज्या मित्रांची हाईट कमी असेल ते डी सर्टिफिकेट काढून सुद्धा भरतीला जाऊ शकतात. डी सर्टिफिकेटनं तुम्हाला हाईट मध्ये सूट भेटते. आता हे डी सर्टिफिकेट काय आहे, डी सर्टिफिकेट कसं काढायचं हे जर तुम्हाला माहित नसेल, किंवा डी सर्टिफिकेट काय आहे हे जर तुम्हाला माहित नसेल, तर तुम्ही आय बटन मध्ये व्हिडिओ बघू शकता, किंवा मित्रांनो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही इझिली डी सर्टिफिकेट वरती पूर्णपणे प्रॉपरली माहिती घेऊ शकता आणि पूर्णपणे व्हिडिओ बघून डी सर्टिफिकेट काढू शकता आणि हाईट मध्ये सूट घेऊ शकता. मित्रांनो, सिंपल आहे बघा. माझं व्हिडिओ बनवण्याचं एकच ध्येय होतं, म्हणजे माझं तुम्हाला एकच सांगणं होतं की तुम्ही रिझल्टची वाट बघत बसू नका. ज्या मित्रांचा स्कोर चांगला आलेला आहे, ज्या मित्रांना चांगले मार्क पडलेला आहे, त्यांनी फिजिकलची तयारी आजपासून चालू करून द्या. कारण की मित्रांनो, रिझल्ट लागल्यावरती फिजिकलसाठी आपल्याला खूप कमी टाइम मिळतो आणि तेवढ्या टाइम मध्ये आपण फिजिकल कव्हर करू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, जर तुमचा स्कोर चांगला असेल, तुम्ही आजपासून फिजिकलची तयारी चालू करून द्या. एकदम तुम्ही जर बेसिक म्हणजे अजूनपर्यंत जर तुम्ही कधी रनिंग केलेली नसेल किंवा तुम्ही अजून फिजिकलची तयारी चालू केली नसेल, तर तुम्ही बेसिक रनिंग स्टार्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही हळूहळू लॉंग रनिंग करू शकता. आता ही फिजिकलची तयारी कशी करायची हे जर तुम्हाला याच्यावरती प्रॉपर व्हिडिओ पाहिजे असेल, तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता फिजिकल. लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या टॉपिकवरती घेऊन येऊ, पण जास्तीत जास्त कमेंट आले पाहिजे. कारण की कालच्या व्हिडिओमध्ये खूप चांगलं प्रेम दिलं मित्रांनो तुम्ही, तो व्हिडिओ पण खूप जणांनी बघितला. सेम तुम्ही ह्या व्हिडिओला पण प्रेम द्या आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्की तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येईल. बाकी मित्रांनो बघा, ज्यांचा स्कोर चांगला असेल त्यांनी फिजिकलची तयारी आजपासून करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. म्हणजे इझिली तुम्ही फिजिकल पास होताल आणि फायनल सिलेक्शन सुद्धा घेताल. मित्रांनो, याच्या पुढेही मी तुम्हाला SSCGD भरतीबद्दल जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, जे डॉक्युमेंट लागतात त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणारच आहे. त्यानंतर फिजिकलची तयारी कशी करायची, डाएट कोणती घ्यायची, म्हणजे याच्या पुढे तुम्हाला SSCGD रिलेटेड भरपूर काही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळणार आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर SSCGD भरतीबद्दल कोणताही नवीन व्हिडिओ पाहिजे असेल, किंवा अदर कोणतीही भरती असू द्या, अग्निवीरची भरती असू द्या, त्या रिलेटेड जर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आपण त्यावरती नक्की व्हिडिओ घेऊन येऊ. बाकी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितलाय तर मित्रांनो, व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा. एक चांगली कमेंट करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांना सुद्धा मदत होईल. आणि गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्या मित्रांना सुद्धा मदत होईल. बाकी मित्रांनो, तुम्ही जर अजून सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. कारण की SSCGD भरतीबद्दल तुम्हाला भरपूर काही आपले युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ मिळत जाणार आहे. बाकी व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.